स्टेबल सेल परमनंट. तो वाचता तुम्ही. आता मी जेव्हा सांगतो ना तेव्हा बघा तुम्हाला हे नवीन वाटतं. त्याचा यूज करा. पेशंट येऊन बोलतो ना एंडोक्राईन मध्ये, एंडोक्राईन मध्ये हे जास्त यूज होईल. थायरॉइड हा वेगळ्या सपाटीने आधीच वाढून बसलेला असतो. त्याच्या कम्पेरेटिव्ह त्याच्या लोअर साईडला जे असलेले एंडोक्राईन ग्लँड आहेत ते मग त्याला फॉलो करायला सुरू करतात. तसं पिट्युटरी ग्लँड, मेन, अँटेरियर पिट्युटरी आणि पोस्टेरियर इंट्रोडक्शनच करू आणि हॅपो उद्यापासून घेऊ. पहिलं तर थायरॉइडपासून सुरू करू, तर तो मेन आहे आणि डायबिटीजवर एंड करू आपण, राईट. पॅनक्रेटिक सगळे बाकीचे जे ऑर्गनचे जे हार्मोन आहेत ना ते एक एक करून करू. गेल्या वर्षी हा चॅप्टर मी फास्ट शिकवला, मला 3 दिवसात संपवलं. मशीन सिंड्रोमॅटिक डिसीज एका दिवशी केलं, मला माहिती आहे सगळं. सगळ्या बॅचला ते समजून जाते कोणती सिस्टम कुठं आली. ते एंडोक्राईनच्या बाबतीत थायरॉइड, अँटेरियर पिट्युटरी, पिट्युटरी ग्लँड दोन्ही आले आणि तिन्ही हार्मोन, तिन्ही कलमध्ये हार्मोन आहे, राईट. तिथून जो सुरू होतो ना प्रवास तो सगळ्यात जास्त थायरॉइडवर आधीवरचा. थायरॉइड जसं झालं ना की डायरेक्ट येतो तो कुठं ॲड्रिनल ग्लँड. म्हणजे बऱ्याच जण इथे एसीटी चेक केल्यानंतर बघा वाढून आलेला आहे ना. का वाढून आला? ॲलोपॅथीमध्ये एका डायग्नोज करतात का? बघा सगळ्यात विकेस्ट, सगळ्यात टोटल 12 ब्रँचमध्ये सगळ्यात विकेस्ट ब्रँच जी आहे ॲलोपॅथीमध्ये वीक म्हणतो मी, ती आहे एंडोक्राईन. म्हणजे एंडोक्राईन ट्युमर असेल तरच सर्जरी ऑलवेज त्याच्याकडे मेडिसिनाच्या वरून फक्त देण्यासाठी इनपुट मेडिसिन आहे. इनपुट म्हणजे काय ना, म्हणजे इन्सुलिन कमी आहे, इन्सुलिन घ्या. थायरॉइड कमी आहे, थायरॉइड घ्या. एसिडीज कमी आहे, एसिडीज घ्या. एस्ट्रोजन घ्या. मेडिसिन काही तुम्हाला माहिती आहे मेडिसिनचे काय साईड इफेक्ट आहेत. स्टेरॉइड मेडिसिन तर काय आणि काय. पण ॲड्रिनल ग्लँड जसं झाला ना तो इन्व्हॉल्व होऊन थोडासा न इन्व्हॉल्व होता. मग बाकीचे जे छोटे छोटे एंडोक्राईन ग्लँड आहेत ज्यांचे कॅरेक्टरिस्टिक पण वेगळे आहेत, पॅनक्रेटिक, थायमस आणि छोटे छोटे बाकीच्या लोकेशनमध्ये 2 ग्लँड ज्याची आपल्याकडे इम्पॉर्टन्स नाही आपण घेऊ नंतर. पण आपण 4च एरियावर फोकस करतो आणि 4हीचे इमोशन वेगवेगळे आहेत. 4हीमध्ये एकच गोष्ट आहे, थीम एकच आहे, पण सिव्हिरिटी आहे ना फ्लक्च्युएट. सगळ्यात जास्त बघा एंडोक्राईन मध्ये सांगतोय मी, म्हणजे आता पण आवडलेली सोसायटी ते जास्त सुसाईड करतील लोक. हार्ट अटॅक इमोशन वाले साल्वेशन, त्यांना मोक्ष पाहिजे. एंडोक्राईन वाले हे सगळ्यात जास्त क्रिमिनल वृत्तीचे लोक असतात. जेवढे काही आहेत ना आता बघा हार्मोनल डिस्टर्बन्स झालेले, सप्रेस झालेले, ते ह्या दोन्ही सिस्टीमवर मात करतात. सपरेशन थेरी तर कोणी प्रश्न पुस्तकात बघा एंडोक्राईन त्याच्या वरच्या लेवलला दिलेला आहे, न्यूरो एंडोक्राईन. सपरेशन खूप अप्पर लेवलला आहे. इथं सपरेस झाला ना थोडं डेंजर असतं. ही सिस्टीम कधीही सपरेस होऊ नये. आणि ना लेडीज मध्ये कॉमनली सर मेलमध्ये झालं की ते मेलवाले जेवढे सायकोक्लिअर पॅथी जे काय बघता तुम्ही सगळे त्याच्यात आणि सगळ्यात जास्त डेंजरस म्हणजे मी सांगतोय ते कंडिशन आहे. अजून त्याच्याबद्दल मला खूप वाचायचं आहे, तरी पण तुम्हाला इनपुट करतो वाचण्यात तरी आलं ना नोट करा, मला व्हॉट्सअप करा. प्रेग्नन्सीमध्ये हे सगळ्यात जास्त सप्रेस होऊ शकतं. तर माझं म्हणणं आहे की खूप पुढे चालू आहे ना सगळ्यात जास्त अवेअरनेस असायला पाहिजे प्रेग्नन्सी लिव्हचा. आपल्याला नाही सध्या फार आपण त्या पोर त्या फील्डमध्ये खेडेगावात म्हणा कुठेही कुठे येऊन जो हायली एज्युकेटेड मुली सुद्धा प्रेग्नन्सीमध्ये त्यांना तसंच एक सांभाळायचं आहे अंगावर ते तरी बरी पडते. अवेअरनेसच नाही राहील काय होऊ शकते. आता पुढचं आयुष्य काय होणार आहे तुमच्या पोटातच चाललंय पण काय माहिती नाही. थोडं अवेअरनेस मी बघतो हे केसेस खूप येतात. एवढे एंडोक्राईन सप्रेस अर्ली एजमध्ये एक 7 वर्षाचा मुलगा 8 वर्षाचा मुलगा थायरॉइड निघतोय. विचार करा तुम्ही पहिल्याच्या काळात असं काहीच नव्हतं. कुठून आला प्रॉब्लेम? एखादा व्हायरस, बॅक्टेरिया, ॲलोपॅथिक समजा काय म्हणतात वॅक्सिन घेतलं झालं असं
काही नाही. नीट थेरी ऐकली ना एंडोक्राईन रिलेटेड, तर तुम्हाला कळू जाईल किती इमोशन्स रिलेटेड एंडोक्राईन मॅच. परत एकदा तेच इथे शब्द तुम्हाला डायरेक्ट ग्रामटिकामध्ये डायरेक्ट सापडतात. इथं थॉटचे शब्द जे इनडायरेक्ट सापडतात ना, फेक शब्द नाही सापडणार, पोस्ट सापडेल, वर्कप्लेस सापडेल. ते हर्टच्या रिलेटेड आहे, पण ते तिथं काय लेवलला आले ते म्हणतात ते किंमत राहील नाही. किंमत काहीच नसतं. किंमत हा शब्द मी चांगला असतो, ब्रेनसाठी यूज होतो. म्हणजे उदाहरणार्थ आपण ज्या ठिकाणी वर्क करतो आणि लगेच म्हणतो की बरं काय किंमत केली आमची. किंमत काय आहे? हर्टची, तुमच्या भावनेची नाही, तुमचं वर्क ब्रेनशी केलं. पण जेव्हा असं कोणी बोललं ना, लगेच उचलायचं ते ऑर्गन बोलते, तुला कंप्लेंट काय. डायरेक्ट रिलेशन आहे. तुम्ही वाचा, खूप वेळेस वाचा. बरं असं नाही तुमचं नवीन पुस्तक वाचा, तुमचे ना एक पुस्तकच वाचा, त्यात लिहिलं चॅटर्जीवर आहे, इट इज रिलेटेड विथ द रँक. त्यामुळे रिलीजियस वाटतं